नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण 12वी पास आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। कारण आरआरबी एनटीपीसी 2025 ची जी काही भरती आहे त्या भरतीची जाहिरात आलेली आहे। त्या जाहिरातीबद्दल आपण आज माहिती बघणार आहे। बघा, या जाहिरातीमध्ये जे काही वॅकन्सीज आहे म्हणजे जागा आहे त्या जागा 8,850 असणार आहे। ग्रॅज्युएट लेवल साठी 5,800 एवढ्या जागा आहे आणि अंडर ग्रॅज्युएट साठी 3,050 एवढ्या जागा आहे। एकूण 8,850 एवढ्या जागा असणार आहे। आता पुढे बघा, जे काही क्वालिफिकेशन आहे म्हणजे पात्रता आहे, ज्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि ज्या अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहे त्यासाठी तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही 12वीला असताना सुद्धा याचा फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा, एज लिमिट जर बघितलं तर 18 ते 33 एवढी एज लिमिट आहे। तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटू शकतं। त्यानंतर आपण बघूया एक्झाम पॅटर्न। तर तुम्हाला 3 विषय परीक्षेसाठी असणारे गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। गणिताचे 40 प्रश्न हे 40 मार्कासाठी असणारे, बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न हे 30 मार्कासाठी असणारे आणि जीकेचे 30 प्रश्न हे 30 मार्कासाठी असणारे। टोटल 100 प्रश्न 100 मार्कासाठी असणारे, म्हणजे 100 मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग जर बघितली तर 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.33 चे असणार आहे। तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुमचे 0.33 मार्क एवढे मायनस होणार आहे। आता बघूया फॉर्म भरायची डेट। तर तुमच्या ज्या काही अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहे त्याच्यासाठी 21 ऑक्टोबर पासून फॉर्म सुरू होणार आहे आणि लास्ट डेट ही 20 नोव्हेंबर 2025 असणार आहे। आणि ज्या काही ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहे त्याच्यासाठी 28 ऑक्टोबरला फॉर्म चालू होणार आहे आणि लास्ट डेट ही 27 नोव्हेंबर 2025 एवढी असणार आहे। आता तर मग तुमच्या संपर्कामध्ये कोणीही 12वी पास असेल त्याचबरोबर कोणाचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या जाहिरातीबद्दल कळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या जॉबच्या अपडेटसाठी त्याचबरोबर प्रिपरेशनसाठी आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा। जय हिंद, धन्यवाद।